निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज, राजसत्ता न्यूज। दाड बुद्रुक येथे भक्तीचा जागर, हनुमंतरायांचा अखंड हरिनाम सप्ताह आणि संगीतमय नवनाथ कथेचा उत्साह। अभ्यासाने असाध्य गोष्टी साध्य होतात, हरिभक्त परायण अरुणनाथ गिरीजी महाराज यांचे प्रतिपादन। राहता तालुक्यातील दाड बुद्रुक येथे हरिभक्त परायण वैकुंठवासी संत मुकुंदास महाराज यांच्या आशीर्वादाने आणि हरिभक्त परायण महंत उद्धवजी महाराज मुंडलिक नेवासेकर यांच्या प्रेरणेने आयोजित अखंड हनुमंतराय हरिनाम सप्ताह आणि संगीतमय नवनाथ कथा सोहळा अत्यंत भक्तिमय वातावरणात पार पडत आहे। या सोहळ्याच्या निमित्ताने संपूर्ण परिसरात भक्तीचा महापूर लोटला असून प्रवरा तीरावरील हे गाव हरिनामाच्या गजराने दुमदुमून गेले आहे। अभ्यासाने जीवन यशस्वी करा, स्वामी अरुणनाथ गिरीजी। सप्ताहाच्या 5व्या दिवशी 22 ऑगस्ट रोजी मार्गदर्शन करताना कथा प्रवक्ते स्वामी अरुणनाथ गिरीजी महाराज, श्री क्षेत्र अडबंगनाथ संस्थान भावानगर यांनी तरुणाईला मोलाचा संदेश दिला। ते म्हणाले, तरुणांनी खऱ्या अर्थाने अभ्यासाकडे लक्ष दिले पाहिजे। ज्या वयात ज्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्या पूर्ण निष्ठेने केल्या पाहिजेत। शास्त्रात म्हटल्याप्रमाणे अभ्यासे समर्थ होसी, म्हणजेच अभ्यासाने असाध्य गोष्टीही साध्य होतात। आपले जीवन यशस्वी करण्यासाठी संतांच्या विचारांचे आणि मार्गदर्शनाचे पाऊल उमटवणे गरजेचे आहे। महाराजांनी पुढे बोलताना अहिल्यानगर जिल्ह्याच्या आध्यात्मिक वैभवाचे वर्णन केले। हा जिल्हा संतांचे माहेरघर आहे। ज्ञानेश्वर महाराजांपासून ते साईबाबांपर्यंत आणि मुकुंददास महाराजांपासून ते जनार्दन स्वामींपर्यंत थोर परंपरा या भूमीला लाभली आहे। दाड येथील प्रवरेच्या पात्रात असलेली मुकुंददास महाराजांची समाधी ही ऋषिकेश हरिद्वारची अनुभूती देते, असे गौरवोद्गार त्यांनी काढले। या सप्ताहात दररोज सायंकाळी 6:30 ते 9 या वेळेत संगीतमय नवनाथ कथा संपन्न होत आहे। श्री निळकंठ तरकासे बाबूजी यांनी या कथेचे लेखन केले असून हरिभक्त परायण कैलास महाराज तोशिंग हे आपल्या सुमधुर संगीताची जोड देत आहेत। गायन आणि वादन साथ हरिभक्त परायण बाबासाहेब महाराज मगर, राहुल महाराज चेचरे, विशाल महाराज रोकडे, लखनगिरी महाराज आणि धर्मनाथ महाराज करत आहेत। सप्ताहादरम्यान दररोज कथेनंतर महाप्रसाराचे आयोजन करण्यात आले आहे। त्याचे नियोजन खालीलप्रमाणे आहे। 18 ऑगस्ट श्री सुनील सोपान पाटील तांबे व श्री अनिल सोपान पाटील तांबे, 19 ऑगस्ट सौ वरदा व श्री गंगेश तिलक नारायण पांडे, 20 ऑगस्ट श्री माणिक हरिभाऊ गाडेकर व श्री स्वप्नील माणिक गाडेकर, 21 ऑगस्ट डॉक्टर सुभाष शेरंग गाडेकर, 22 ऑगस्ट श्री विलास देविदास पाटील तांबे, 23 ऑगस्ट श्री प्रताप सखाहरी पाटील तांबे, श्री सखाहरी विश्वास पाटील तांबे व चिरंजीव श्रीहरी दिनकर पाटील तांबे, 24 ऑगस्ट श्री बाबासाहेब रावजी पारथे, माननीय अप्पर जिल्हाधिकारी। या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता मंगळवार दिनांक 25 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 9 ते 11 या वेळेस स्वामी अरुणनाथ गिरीजी महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने होणार आहे। त्यानंतर महाप्रसाराचे वाटप केले जाईल। हा सोहळा यशस्वी करण्यासाठी समस्त ग्रामस्थ, दाड बुद्रुक, सर्व भजनी मंडळ, तरुण मंडळ, गणेश मंडळ, नवरात्रोत्सव मंडळ, चाणक्य प्रतिष्ठान, साई छत्र फाउंडेशन, श्रद्धा ग्रामविकास प्रतिष्ठान आणि गावातील विविध सामाजिक संस्था व मित्रमंडळे अहोरात्र परिश्रम घेत आहेत। जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व महात्मा फुले विद्यालय यांचेही विशेष सहकार्य लाभत आहे। राजसत्ता न्यूजसाठी प्रतिनिधी सोमनाथ डोळे, आश्वी। हरी जय जय राम कृष्ण, हरी जय राम कृष्ण, जय जय राम कृष्ण, हरी जय ध्रुव माता दो जानी, ध्रुव माता दो जनी, रूप माता दो जानी, ध्रुव माता दो जनी। गुरुवरे नारायणगिरी बाबा निवडाले मला सर्व मला गुरुवरे नारायणगिरी बाबांची वाणी आणि चाली त्यांच्या बाबांच्या महिला पुरुष मला सर्व
नमस्कार मंडळी. झाली ना आठवण आपल्याला बाबांची. जय जय राम कृष्ण. तुम्ही जागे आहे का सगळे? दार मध्ये ऐकलेलं नाही का? आवाज ऐकलेला आहे बाबांचा? काय आवाज होता महाराज. नारायणगिरी महाराज जगातील एक अद्वितीय परब्रह्म झाले. काळीतींच्या सोर मध्ये 109 वर्षापर्यंत कीर्तन केले. जगातले सर्वश्रेष्ठ संत नारायणगिरी महाराज या कलियुगात. काय आवाज होता महाराज. आम्ही त्यांच्याकडे शिकलो. हे सगळं काही त्यांचंच आहे. त्यांचाच प्रसाद आम्ही तुमच्याकडे देत आहोत. हे आमचं कुठलं नाहीये. ही त्यांची कृपा, त्यांचं ज्ञानामृत, त्यांचंच असणारं हे सेवेचं फळ आपल्या पुढे कथेच्या माध्यमातून सादर होत आहे. आम्ही पाठ करून कीर्तन करत नाही, पाठ करून कथा करत नाही बरं का सर. सगळं पाठ करून काहीच नाही. मला लिहिलेलं वाचताच येत नाही. काल गोरख भाऊ म्हटले महाराजांनी चाष्टा नाही, खरंच नाही येत गोरख. लिहिलेलं वाचता येत नाही. तुम्ही मला वाटलं खरंच वाचता, ते नाही येत. आमच्या कैलास महाराजांचा अक्षरच मला कळत होतं. ते एकदम टायपिंग वाणी छापावं लागतं मला. ते जर टंड इकडे झालं का तर फ झालं का विचारूच नका. म्हणून आम्ही श्राद्ध वगैरे काही पत्रिका असेल तर आमचा हल्लखनगिरी मला तो याच्यातला आणून देतो छापलेलं. लिहिलेलं घेत नाही. आणि लोकांना सांगता येत नाही. झाकली 1.25 लाखाची. कोणाला सांगू नका बरं. मी तुम्हाला म्हणून सांगतो कोणाच चालणार. मग दादा पटलं ना. प्रेम से बोलो आदेश. माय बापांनो, ही सद्गुरूंची कृपा आहे. गुरु मेहरमान तर चला पहिलवान. गुरुची कृपा झाली. असत्य काही नाही, अशक्य काही नाही. माय बापांनो, आज कानिपनाथ महाराज सर्व वैभवांना सोडून निघून आले. आणि आता मात्र इकडे गोरक्षनाथ महाराज गुरुच्या शोधार्थात आलेले आहे. कानिपनाथ महाराज श्रीराज्यांच्या बाहेर आले. आणि त्यावेळेला एका जंगलामध्ये, एका वनामध्ये कानिपनाथाची आणि गोरक्षनाथांची भेट झाली. दोघे महावीर आहे, दोघे सामान्य नाहीये. एक कानिपनाथजी आणि एक गोरखनाथजी. चित्रडोळा पुढा ना. दोघे शूरवीर आहे. दोघांचे गुरु दत्तांचे शिष्य आहेत. लक्ष देऊन ऐका कथा, बारीक ऐका, लक्ष देऊन ऐका. दोघांचे गुरु कोण आहे? दत्त. दोघांचे धारण केलेले आहे. आकाशासारखे डोंगरासारखे विराट झाले आणि नाथावरती पहाड पर्वत घेऊन धावले. पण कानिपनाथ महाराज जोडीमध्ये बसला होता. अभिमंत्रित केला, फेकला की ते पर्वत सुरू व्हायचे. आणि एक प्रकारचं घनघोर युद्ध त्या ठिकाणी महाराज झालेला आहे. विराट रूप घेतलं, भयंकर घेतलं आणि नाथावरती पाषाण ते फेकू लागले. आणि मग शिष्य मात्र लट 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 कापू लागले. महाराज पहिलं संकट श्री राज्याचं होतं. आता मात्र हा बजरंग हनुमान आम्हाला सोडणार नाही. गदा माग घेणार, डोंगर टाकणार, मरणार आम्ही. आणि मग सगळे शिष्य घाबरले आणि नाथा मागे पळू लागले, लपू लागले. नाथा मागे लपतात. नाथा मागे शिष्य देऊन लपते.
फेकला की सर्व प्रकारचे प्रवचनचा पुरा करू लागला. पण आता त्या ठिकाणी गणेशदादाने विचार केला, हा बजरंग बली हनुमान आणि त्या ठिकाणी टाळी सर्वांची हनुमंतराया त्याच ठिकाणी माय बापांनो हनुमंतराया पराजय होत नाही. हनुमंताचा पराजय कोणी करू शकत नाही आणि म्हणून विजय त्या ठिकाणी हनुमंताचा होणार हे लक्षात आलं कानिपाच्या. कानिपनाथ महाराज कामात झाली आणि त्या ठिकाणी वज्रपंचमी मंत्र भस्म करून चर्चिलाला भस्म भारी लावून